सगळे तयारी करण्यात बिझी होते. धानी पण पिंक कलरच्या घागऱ्यामध्ये खूप सुंदर दिसत होती. ध्रुवच्या प्रेमाने रंगलेली तिची मेहंदी आज जणू ती परीसारखी दिसत होती. रेवती आणि आई तर धानीकडे खूप प्रेमाने पाहत होत्या. आई, आपली वहिनी खरंच किती सुंदर आहे ना? आई हसून, मग माझ्या मुलाची चॉईस आहे. हो आई, माझ्या ब्रोची चॉईस आहे. आई धानीजवळ जाऊन तिच्या कानाच्या मागे काजळ लावतात आणि बोटे मोडून, बाळा खूप सुंदर दिसते तू. आई आणि रेवती धानीला घेऊन बाहेर आल्या आणि नेमका तेव्हा ध्रुव पण त्याचं आवरून बाहेर आला होता आणि त्याचं लक्ष धानीकडे गेलं आणि तो भान हरपून तिला बघू लागला. खूप सुंदर दिसत होती ती. तो हळूहळू चालत त्यांच्याजवळ आला. त्याला समोर बघून आई आणि रेवती हसत होत्या आणि धानी लाजून खाली पाहत होती. रेवती आईचा हात पकडून त्यांना दुसरीकडे घेऊन जाते. त्या जाताच ध्रुव धानीचा हात पकडतो आणि तिच्या कपाळावर किस करतो. बायको, आज तू एवढी सुंदर दिसत आहेस की नजर हटत नाहीये तुझ्यावरून. खूप सुंदर दिसते बायको. आय लव्ह यू बायको. तिला लाजताना बघून ध्रुवला हसू आले. बायको, किती लाजणार आहेस? आज आपले लग्न आहे आणि लग्न झाले की आपण एक होऊ. तू अशीच लाजत राहशील तर कसं होईल तुझ्या नवऱ्याचं? बरं चल, सगळे आपली वाट पाहत आहे. आणि तो तिचा हात पकडून तिला घेऊन येतो. ते दोघं येत असतात आणि त्यांच्या अंगावर फुलांच्या पाकळ्या पडत असतात. चालत असताना पण फुलांच्या पाकळ्यांचा जणू चादरच घातलेली होती. खूप सुंदर होतं सगळं. धानी तर भान हरपून पाहत होती. दोघं एकमेकांसोबत खूप हॅपी दिसत होते आणि त्यांची जोडी पण खूप छान दिसत होती. तो तिला घेऊन स्टेजवर आला आणि त्याच्यासमोर अंतरपाट पकडला गेला आणि मंगलाष्टकं सुरू झालेत. दोघांना पण आतुरता होती ती एकमेकांना हार घालण्याची. गुरुजी सावधान म्हणताच अंतरपाट खाली झाला आणि ध्रुवने धानीला हार घातला आणि धानीने त्याला. त्यांच्या अंगावर अक्षता आणि फुलांच्या पाकळ्या पडत होत्या. दोघं पण खूप हॅपी होते. आईला तर भरून आले होते आणि रेवती पण खूप हॅपी होती. धानीने ध्रुवचे औक्षण केले. एकमेकांना पेढा भरवतात. त्यानंतर खूप वेगवेगळ्या पोजमध्ये फोटो काढतात. फोटो काढून झाल्यानंतर सप्तपदीला सुरुवात होते. गुरुजी त्यांना एक एक फेऱ्याचा अर्थ सांगत होते आणि ते पण गुरुजी सांगत होते तसंच करत होते. एवढा आनंदाचा क्षण असून सुद्धा ध्रुवचे बाबा मात्र तिथे उपस्थित नव्हते. त्यामुळे आई पण नाराज होत्या. पण उगाच वाद नको व्हायला. एक एक त्यांचे फेरे होतात आणि ते दोघं खाली बसतात. ध्रुव आधी तिला त्याच्या नावाचं मंगळसूत्र घालतो आणि त्यानंतर तिच्या भांगमध्ये सिंदूर भरतो. आज पुन्हा ती त्याची झाली होती. धानी पण खूप हॅपी होती. पुन्हा ते दोघं मिळून खूप सारे फोटो काढतात. सगळे झाल्यानंतर ते सगळ्यांचा नमस्कार करून आशीर्वाद घेत होते. सगळे पण त्यांना भरभरून आशीर्वाद देत होते. त्यानंतर सगळे मिळून जेवायला बसले. ध्रुवने आधी धानीला भरवले आणि नंतर तिने त्याला. पुन्हा सगळ्यांसोबत खूप फोटो काढले. आता एक एक करून गेस्ट त्यांना भेटून जात होते. ध्रुवने त्यांच्या खास ऑफिसमधील लोकांसाठी पण छोटीशी पार्टी ठेवली होती. आज ज्यांना येणं शक्य झाले नाही ते उद्या येणार होते. ध्रुवने धानीचा हात पकडला आणि ते दोघं कारमध्ये बसले आणि त्यांच्या बंगलोवर जायला निघाले. दोघं पण खूप हॅपी होते. काही वेळाने बंगलोवर पोहोचले. रेवतीने आधी सगळा बंगलो डेकोरेट केला होता आणि धानीच्या गृहप्रवेशाची तयारी पण खूप सुंदर प्रकारे केली होती. धानी तर भान हरपून सगळं पाहत होती. आईने त्या दोघांचे औक्षण केले आणि धानीला गृहप्रवेश करायला सांगितला. धानीने पण आनंदाने ध्रुवचा हात पकडून गृहप्रवेश केला. आई त्या दोघांकडे पाहत, तुम्हीच आधी देवघरात जाऊन आशीर्वाद घ्या. ते दोघं देवासमोर उभे राहून त्यांच्या पुढील वाटचालीसाठी देवाकडे प्रार्थना करत होते. त्यानंतर रेवती धानीला रूममध्ये घेऊन गेली आणि तिला चेंज करायला मदत करत होती. आज लग्नाच्या गडबडीत सगळेच खूप दमले होते. आज आपला हिरो पण धानीला जास्त त्रास देत नाही. आज पण रेवती आणि धानी सोबत झोपणार होत्या. त्यांना बेडवर पडल्या पडल्या झोप लागून जाते कारण दुसऱ्या दिवशी त्यांना लवकर उठायचे होते. सत्यनारायणाची पूजा होती. रेवती आणि धानी लवकर उठून त्यांचं आवरत होत्या. आज धानी पॅरट कलरची पैठणी घालते. त्यात ती खूपच सुंदर दिसत होती. त्यांचे जवळचे नातेवाईक आले होते. ध्रुवने पण तिच्या पैठणीला मॅचिंग कुर्ता घातला होता आणि त्यात पण तो खूप हँडसम दिसत होता. दोघं पण पूजेला बसतात आणि मनोभावे पूजा करतात. काही वेळाने पूजा संपन्न होते आणि ते गुरुजींचा आणि घरातील सगळ्यांचा आशीर्वाद घेतात. सगळे मिळून जेवण करतात आणि संध्याकाळच्या पार्टीच्या तयारीला लागतात. पार्टीसाठी ध्रुव ब्लेझर घालणार होता आणि धानी घागरा घालणार होती. रेवती आज पण तिला पार्लरमध्ये घेऊन जाणार होती. आज पण धानी खूप सुंदर दिसत होती, अगदी परीसारखी. काही वेळाने रेवती आणि धानी घरी येतात आणि तेव्हा ध्रुव पण त्याचं आवरून बाहेर येत होता आणि त्याचं लक्ष धानीकडे जातं आणि तो पाहतच राहतो. त्याला काही वेळासाठी असे वाटत होते जणू अप्सराच त्याच्यासमोर उभी आहे.
पण आजूबाजूला सगळे असल्यामुळे तो स्माईल करतो. तशी धानी पण गोडला असते. आई पुन्हा त्या दोघांची नजर उतरावते आणि ध्रुव धानीचा हात पकडून स्टेजवर घेऊन येतो. हळूहळू गेस्ट येत होते. आज सगळ्यांना माहिती पडले होते ध्रुवचे लग्न झाले आहे आणि त्याची बायको किती सुंदर आहे. पार्टी खूप मोठी असल्यामुळे खूप मोठे मोठे लोक आले होते. ध्रुव पण धानीची ओळख सगळ्यांसोबत करून देत होता. धानी पण हसून सगळ्यांना हॅलो म्हणत होती. खूप छान प्रकारे पार्टी पार पडते. पार्टीमध्ये मीडिया पण असल्यामुळे सगळ्यांना समजले होते की ध्रुव महाजनचे लग्न झाले आणि त्याची बायको किती सुंदर आहे. सगळं झाल्यानंतर रेवती धानीला त्यांच्या रूममध्ये घेऊन येते आणि ती निघून जाते. धानी भान हरपून रूमकडे पाहत होती कारण खूप सुंदर प्रकारे रूम सजवलेली होती. ती रूम पाहत असताना लाजत होती. तशी तिला सगळं काही आठवले होते. तोच तिला दरवाजा बंद होण्याचा आवाज आला आणि तिने मागे वळून पाहिले तर ध्रुव तिच्याकडे बघून हसत होता. तशी धानी लाजून खाली पाहते. एकमेकांना चोरून भेटणारे आज कुणाला न घाबरता एका रूममध्ये होते. देवाब्राह्मणाच्या साक्षीने लग्न झाले होते दोघांचे. ध्रुवला तर असे झाले होते कधी धानीला त्याच्या मिठीत कवटाळून घेतोय. ध्रुव हळूहळू चालत तिच्याजवळ आला आणि तिचा चेहरा उंजळीत घेऊन तिच्या कपाळावर किस केले. धानी अजून पण लाजत खाली पाहत होती. ध्रुव हसत, बायको किती लाजणार आहेस. तो तिला मिठीत घेत, बायको रूम आवडली का. ती फक्त म्हणते. बायको मी खूप हॅप्पी आहे. धानी पण लाजत, मी पण. ध्रुव तिला उचलून बेडवर घेऊन जातो आणि पुन्हा तिच्या कपाळावर किस करतो. बायको तू तयार आहेस ना. धानी लाजत हो म्हणून मान हलवते. तिचा होकार ऐकून ध्रुवचे ओठ तिच्या मानेवरून फिरू लागतात. त्याच्या होणाऱ्या स्पर्शाने धानीच्या अंगात एक गोड शिरशिरी आली. त्याचा स्पर्श तिला वेडावत होता. त्याने आता त्याचे ओठ तिच्या नाजूक ओठांवर टेकवले आणि तिला भान हरपून किस करू लागला. धानी पण त्याला मनापासून साथ देत होती. दोघं बराच वेळ एकमेकांना किस करत होते. दोघांचे श्वास जड झाले होते तरी ते किस करत होते. त्यांचे हात तिच्या सर्वांगावरून फिरत होते. आज धानीला पण त्याचा सहवास हवाहवासा होता. काही वेळाने कपड्यांचे अडसर दूर होतात आणि ते दोघं एक होतात. ध्रुव त्याच्या प्रेमाचा वर्षाव तिच्यावर करत होता आणि धानी पण त्याला पूर्ण मनाने साथ देत होती. दोघंही थकतात आणि बाजूला होतात. ध्रुव तिला त्याच्या मिठीत घेतो आणि धानी पण त्याला घट्ट मिठी मारते आणि ते एकमेकांच्या मिठीत शांत झोपून जातात. रात्री उशिरा झोपल्यामुळे सकाळी दोघांना जाग येत नाही. दोघं पण एकमेकांच्या मिठीत निवांत झोपलेले असतात. काही वेळाने ध्रुवला जाग आली. त्याने धानीकडे पाहिलं तर ती त्याला घट्ट मिठी मारून झोपलेली होती. तिला तसे झोपलेले बघून त्याला हसू आले. त्याने हळूच तिच्या डोक्यावर ओठ टेकवले. धानीने चुळबुळ केली पण पुन्हा शांत झोपली. ध्रुवने त्याची मिठी अजून घट्ट केली आणि तो पुन्हा झोपला. काही वेळाने धानीला जाग आली. तिने डोळे किळकिळे करून पाहिले तर ती ध्रुवच्या मिठीत होती. तसं तिच्या चेहऱ्यावर स्माईल आली. ती पण बराच वेळ त्याच्याकडे पाहत होती. झोपमध्ये पण तो कमालीचा हँडसम दिसत होता. धानी हळूच थोडी वर झाली आणि तिने त्याच्या गालावर किस केले. तिच्या स्पर्शाने त्याला जाग आली आणि त्याने डोळे उघडले. तशी धानी गोंधळली पण तिला काही समजण्याच्या आत त्याने तिला बेडवर झोपवले आणि तो तिच्यावर आला आणि ती बोलायच्या आत तिच्या ओठांवर ओठ टेकवले. त्याने पुन्हा तिच्यावर प्रेमाचा वर्षाव केला. काही वेळाने बाजूला झाले. इकडे रेवती आणि आई उठून त्यांचं आवरत होत्या कारण धानी आज त्यांच्यासोबत त्यांच्या घरी येणार होती. त्यासाठी त्यांना धानीसाठी तयारी करायची होती आणि आजच आई आणि रेवती त्यांच्या दुसऱ्या बंगलोवर जाणार होत्या. धानी आणि ध्रुव अजून पण खाली आले नव्हते म्हणून आई आणि रेवती काकांना भेटून निघून जातात. ध्रुव धानीला घेऊन वॉशरूममध्ये जातो आणि ते दोघं त्यांचं रोमांस करत अंघोळ करतात. अंघोळ करून बाहेर येतात. धानी खाली येते. ती येताच काका तिला आई आणि रेवतीबद्दल सांगतात. धानीला पण आनंद होतो कारण ती सगळ्यांसोबत राहणार होती. ध्रुव पण खाली येतो. त्याने काही दिवस सुट्ट्या घेतल्या होत्या पण आज त्याला एका क्लायंटला भेटायला जायचं होतं कारण खूप महत्त्वाचं काम होतं. त्या दोघांसाठी काकूंनी आधीच नाश्ता बनवला होता. ते येताच त्यांना नाश्ता देतात. ध्रुव धानीला भेटून निघून जातो. धानी एकटी असल्यामुळे ती रेवतीला फोन करते आणि बराच वेळ तिच्यासोबत गप्पा मारते कारण एकटी असल्यामुळे तिला सगळ्यांची आठवण येत होती. बराच वेळ बोलून झाल्यानंतर ती रूममध्ये निघून जाते. मोबाईल पाहत असते. कधी तिचा डोळा लागतो तिचं तिला कळत नाही. इकडे ध्रुव त्याच्या कामात बिझी असतो. काही वेळाने त्याचं काम झाल्यानंतर तो धानीला फोन करतो पण ती उचलत नाही. तो मेसेज करतो घरी यायला निघालोय म्हणून पण इकडे मॅडम झोपलेल्या असल्यामुळे त्याचा फोन उचलत नाही. ध्रुव असून झोपली वाटतं आणि तो घरी यायला निघतो. काही वेळाने तो घरी पोहोचतो. ती झोपलेली असते. ध्रुव तिला त्रास देत नाही. तो त्याचं आवरून लॅपटॉप घेऊन साईडच्या रूममध्ये निघून जातो. काही वेळाने धानीला जाग येते पण तिला माहिती नव्हते ध्रुव आलाय म्हणून. ती तिचं आवरते. ती आज त्यांच्या घरी जाणार होती म्हणून ती आधी सगळं सामानाची पॅकिंग करते आणि तिचं पण आवरते. ती ध्रुवला फोन लावण्यासाठी फोन हातात घेते तर तिला ध्रुवचा मिस कॉल आणि मेसेज दिसतो.
हे आले मग कुठे आहे? ती त्याला फोन करते. ध्रुव तिचा फोन घेत, बायको झाली झोप? हो हो, तुम्ही कुठे आहे? मी साईडच्या रूममध्ये आहे, आलोच. आणि तो त्याच्या रूममध्ये येतो. ती समोर दिसताच तिला मिठीत घेतो. ती पण शांतपणे त्याच्या मिठीत जाते. ध्रुव, तुम्ही तुमचं आवरून घ्या, आपल्याला जायचं आहे. हो आलोच. तो तिला मिठीतून बाजूला करतो आणि त्याचा आवरायला निघून जातो. काही वेळाने त्याचा आवरून बाहेर येतो आणि ते त्यांचं सामान घेऊन दुसऱ्या बंगलोवर जायला निघतात. धानी खूप हॅप्पी असते. कधी एकदा तिकडे पोहोचते असं तिला झाले होते. काही वेळाने ते दोघं तिथे पोहोचतात. रेवती आणि आई त्या दोघांचे स्वागत करतात. खूप छान प्रकारे त्या दोघांचे स्वागत केले होते. दोघं पण खूप हॅप्पी होते. आणि ते दोघं आल्यामुळे आई आणि रेवती पण हॅप्पी असतात. रेवती धानीचा हात पकडून तिला पूर्ण बंगलो फिरवायला घेऊन जाते. धानी पण आनंदाने सगळं काही पाहत होती. खूप हॅप्पी होती ती. ते दोघं घरी आल्यामुळे ध्रुवचे बाबा त्यांच्या रूममध्येच असायचे, बाहेर यायचे नाही. ते लग्नाला पण गेले नव्हते. आईने त्यांना धमकावले होते, माझा मुलगा आणि सून घरी येणार आहे तर तुम्ही एका शब्दाने त्यांना काही बोलायचे नाही म्हणून बाबा त्यांच्यासमोर यायचं टाळत होते. त्यांना येऊन 1 आठवडा झाला होता, पण बाबा दोघांशी पण बोलले नव्हते. पण एके दिवशी रेवती तिच्या फ्रेंड्सला भेटायला गेली होती आणि आई पण कामानिमित्त बाहेर गेल्या होत्या. ध्रुव पण सकाळीच ऑफिसला निघून गेला होता. घरात कोणी नाहीये याचा फायदा बाबांनी घेतला आणि धानीजवळ गेले आणि तिला खूप घालून पाडून बोलले. धानी रडत रडत त्यांचं बोलणं ऐकत होती. प्रत्युत्तर तिने दिले नव्हते. ध्रुवच्या बाबांचा स्वभाव होताच तसा तिला माहिती होतं, पण तिला खूप काय बोलल्यामुळे तिला खूप वाईट वाटत होते. ती काही न बोलता रूममध्ये निघून गेली आणि बेडवर झोपून खूप रडू लागली. रडता रडता ती झोपून गेली. संध्याकाळी सगळे बाहेरून जेवण करून येणार होते. बाबा पण बाहेर जाणार होते. घरात आता धानी एकटीच होती. बाबा बोलल्यामुळे तिला खूप वाईट वाटत होतं. ती काही न जेवता तशीच झोपून गेली. आज नेमका ध्रुवला यायला उशीर झाला होता. तो रात्री उशिरा घरी आला. रूममध्ये येताच त्याला धानी झोपलेली दिसली. पण दरवाजाच्या आवाजाने धानीला जाग आली होती. पण तिचं झोपेचं नाटक करत होती, कारण पूर्ण दिवसात ती खूप रडली होती आणि ध्रुवने तिच्या चेहऱ्यावरून ओळखले असते की ती किती रडली आहे म्हणून. ती तशी शांत पडून राहिली. ध्रुव पण फ्रेश होऊन बेडवर पडला आणि धानीला मिठीत घेऊन झोपला. खरं तर धानीला पण त्याची खूप गरज होती. ती पण शांतपणे त्याच्या मिठीत पडून राहिली. तिचे हुदके ती खूप दाबण्याचा प्रयत्न ती करत होती. ध्रुव थकून आल्यामुळे लवकर झोपून गेला. धानी मात्र नंतर त्याला बराच वेळ पाहत होती, कारण तिने एक निर्णय घेतला होता आणि ती सकाळीच तेच करणार होती. बाबा बोलल्यामुळे तिला खूप वाईट वाटले होते. कधीतरी उशिरा तिचा डोळा लागतो, पण सकाळी तिला लवकरच जाग येते. घरात पण सगळे झोपलेले असतात. ध्रुव पण झोपलेला असतो. ती फ्रेश होऊन येते आणि ध्रुवच्या चेहऱ्यावरून प्रेमाने हात फिरवते आणि कपाळावर किस करते. खूप प्रेमाने त्याला मन भरून पाहत असते. तिला सकाळी घराच्या बाहेर पडायचं होतं, म्हणून तिने आधीच तिची बॅग भरून ठेवली होती. ती तिची बॅग घेऊन रूमच्या बाहेर आली आणि पुन्हा एकदा मागे वळून तिने ध्रुवकडे पाहिले आणि तिचे डोळे भरून आले. पण तिने स्वतःला सावरले आणि ती बाहेर निघून गेली. सकाळ असल्यामुळे सगळे झोपेत होते. जाण्याआधी तिने तिची रोजनिशीची डायरी बेडच्या साईडला टेबलला ठेवली. हळूहळू घरातील सगळे उठले. ध्रुवला पण जाग आली. सवयीप्रमाणे तो उठला. त्याला माहिती होतं धानी लवकर उठते, म्हणून तो जास्त विचार न करता त्याचा आवरायला निघून गेला. त्याचा आवरून खाली आला. त्याला तसं झालं होतं, कधी धानी त्याच्यासमोर नाश्ता घेऊन येते, पण ती येत नाही. आई नाश्ता घेऊन येतात. आई ध्रुवकडे पाहत, काय रे, धानी अजून झोपली आहे का? तसा ध्रुव गोंधळून आईकडे पाहत, आई ती रूममध्ये नाहीये. अरे मग गेली कुठे? खाली पण नाही आली. आता मात्र सगळे तिला बंगलोमध्ये शोधू लागतात, पण ती काही सापडत नाही. ध्रुवला तिची खूप काळजी वाटते. तो तिला फोन करण्यासाठी फोन पाहतो तर त्याचा फोन रूममध्ये असतो. तो पटकन रूममध्ये जाऊन फोन हातात घेतो. तोच त्याचं लक्ष त्या डायरीकडे जातं आणि तो फोन बाजूला ठेवून ती डायरी हातात घेतो आणि वाचायला लागतो. डायरी हातात घेतल्याबरोबर तो खूप घाबरलेला असतो. हळूहळू ती ओपन करतो आणि वाचायला लागतो. डिअर ध्रुव, मी आधी खूप एकटी होते. माझ्या जवळचे असे कोणीच माझ्याजवळ नव्हते. फक्त काका-काकू होते. त्यांनी माझ्यावर एका मुलीप्रमाणे प्रेम केले. त्यानंतर तुम्ही माझ्या आयुष्यात आलात आणि माझं आयुष्य पूर्ण रंगांनी भरून टाकले. मला माहिती आहे तुम्ही माझ्यावर खूप प्रेम करतात आणि या डायरीमधील लिहिलेलं वाचून पण तुम्हाला त्रास होईल. पण हे सगळं आपल्या प्रेमासाठी करावं लागत आहे. मी जरी तुमच्यापासून लांब जात असली तरी माझ्या मनात तुम्हीच आहात. तुम्ही फक्त या धानीचे आहात. तुमच्या व्यतिरिक्त या धानीच्या आयुष्यात कोणीही येणार नाही. खूप प्रेम करते ध्रुव मी तुमच्यावर.
आय लव्ह यू ध्रुव, तुमची बायको धानी. ध्रुव एक एक शब्द वाचत असताना त्याच्या डोळ्यातून पाणी येत होते. कुणीतरी त्याच्या हृदयावर घाव करत आहे असे त्याला वाटत होते. तो डायरी घेऊन खाली येतो आणि आईला मिठी मारून रडतो. आईला कळत नाही तो का रडतोय. आई त्याला शांत करण्याचा प्रयत्न करत असतात. तोच रेवती पण तिथे येते. तिला पण कळत नाही, पण तिचं लक्ष त्याच्या हातातील डायरीकडे जातं आणि ती ते घेऊन वाचायला लागते. ते वाचत असताना तिला पण भरून येतं आणि ती ध्रुवजवळ जाऊन त्याला शांत करण्याचा प्रयत्न करते. आई त्या दोघांकडे पाहत, अरे कोणी मला सांगाल का काय झालं आहे ते. रेवती त्या दोघांना शांत करते आणि साहिलला फोन करून घरी बोलावते. काही वेळातच साहिल पण येतो आणि ते धानीला शोधत असतात, पण धानी त्यांना कुठेच मिळत नाही. ध्रुव तर खूप खचून गेला होता. त्याला फक्त त्याची धानी पाहिजे होती, बाकी दुसरं काहीही नको होतं त्याला. तो त्याच्या रूममध्ये येतो. त्याने ठिकठिकाणी धानीचे फोटो लावलेले होते. खूप प्रेमाने त्या फोटोवरून हात फिरवतो. धानी कुठे आहेस शोना. तो तिचा फोटो छातीला लावून बेडवर आडवा होतो आणि रडू लागतो. रडता रडता त्याला कधी झोप लागते त्याचं त्याला कळत नाही. इकडे धानी रस्त्याने चालत होती. तिच्या विचारात गुंग होती. तो समोरून एक कार हॉर्न वाजवत होती, पण धानी विचारात गुंग असल्यामुळे तिला आजूबाजूचे भान नव्हते. तोच कारमधून एक लेडीज खाली उतरते आणि धानीचा हात पकडून तिला ओरडणार. तोच तिच्या लक्षात येते ही तर धानी आहे. ती पटकन धानीला मिठी मारते. धानी कुठे होतीस तू. मी बऱ्याच वेळेला तुझी माहिती काढली, पण तू कुठे आहे कुणालाच माहिती नव्हतं. ती धानीची लहानपणीची मैत्रीण मेघा होती. तिच्या बाबांची बदली झाल्यानंतर धानी आणि तिचा संपर्क तुटला होता आणि आज खूप वर्षांनी त्या दोघींची भेट झाली होती. ती धानीचा हात पकडून तिला कारमध्ये बसवते. मेघा धानीला विचारते तशी ती रडायला लागते आणि तिला सगळं काही सांगते. मेघा तिला धीर देत, घाबरू नकोस मी आहे. बरं चल आता तू माझ्यासोबत पुण्याला. धानी पण तयार होते आणि ती मेघासोबत तिच्या रूमला येते. मेघा तिच्या ऑफिसमध्ये बोलून धानीला पण लावून देते. धानी हळूहळू ध्रुवच्या आठवणी बाजूला ठेवून स्वतःला कामात बिझी करून घेते. इकडे धानीला अजून पण सगळे शोधत असतात. ध्रुव तर तिच्या आठवणीत वेडा झाला असतो. आईला त्याची खूप काळजी वाटत असते, पण त्याच्या बाबाला काहीही पडलेलं नसतं. घरातील सगळ्यांना बाबांबद्दल डाऊट पण आला होता की ज्या दिवशी घरात कुणीच नव्हते त्या दिवसानंतर धानी निघून गेली आहे. ध्रुव आणि त्याच्या बाबांचं खूप भांडण पण झाले होते. असे दिवस जात होते. ध्रुव तर तिच्या आठवणीत खूप वेडा झाला होता, पण इकडे धानी स्वतःला बिझी ठेवून तिचे काम करत होती. आज या गोष्टीला 8 महिने झाले होते. दोघांना एकमेकांची आठवण यायची, पण ते स्वतःला बिझी ठेवण्याचा प्रयत्न करत होते. ध्रुव आता वर्तमान काळात येतो. तुम्हाला आठवत असेल कथेच्या सुरुवातीच्या भागात ध्रुव एक डायरी वाचत असतो. त्यात धानी त्याला सोडून गेली होती आणि ध्रुव ते सर्व आठवत त्याच्या भूतकाळात गेला होता. आता पण त्याला भरून आले होते. त्याने त्या डायरीवरून प्रेमाने हात फिरवला आणि त्यावर ओठ टेकवले. बघूया ध्रुव आणि धानीची भेट होते का. आणि कथेचा हा भाग कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा. आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि लाईव्ह मराठी स्टोरीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.